आजच्या या सत्राला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या काही आठवड्यांपासून हा जो कार्यक्रम संचालक उच्च शिक्षण संचालनालयाने चालू केलेला आहे याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलबाला आहे. साहजिकच या कार्यक्रमाच्या माध्यमातून NEP संदर्भातले वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला इथे काही प्रमाणामध्ये सोडवून मिळतात आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर हा कार्यक्रम खूपच तसा उपयोगी असा झालेला आहे. आता या दृष्टिकोनातून आजच्या सत्रामध्ये विषय पुढे नेत असताना आपल्याला काही गोष्टी कुठल्या विषयावर लक्ष केंद्रित करायचं या दृष्टीनं चर्चा केली पाहिजे. सामान्यतः एखादा विषय NEP मधला, क्रेडिट फ्रेमवर्क मधला किंवा आपण सगळे प्राध्यापक असल्यामुळे आपल्याला माहिती असलेलं आणि पाठ असलेले जे शासकीय निर्णय आहेत NEP संदर्भातले, म्हणजे 20 एप्रिल, 16 मे, 4 जुलै, 13 मार्च या संदर्भात निश्चितपणे आपल्याला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्या अंमलबजावणीमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर येणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे. दुसरा भाग असाही आहे की ह्या प्रश्नोत्तराच्या सत्रांमधून सुकाणू समितीला देखील वेगवेगळे नवीन आयाम लक्षात येतात. त्या दृष्टिकोनातून सुरुवातीलाच या कार्यक्रमाचा समन्वयक या नात्यानं मी सगळ्या सहभागी झालेल्या उच्च शिक्षण क्षेत्रातल्या सहकारी कार्यकर्त्यांना असं आवाहन करणार आहे की आपल्या NEP संदर्भातल्या वेगवेगळ्या काही सूचना असतील तर त्या सूचना आपण संचालक उच्च शिक्षण यांच्याकडे ईमेलद्वारा जरूर पाठवा. त्याचा सुकाणू समिती त्यांच्या वारंवार होणाऱ्या बैठकींमधून विचार करत असेल. हे एक पहिलं प्राथमिक आवाहन करून आपण डायरेक्टली आता प्रश्नोत्तरांना सुरुवात करू. आपल्यापैकी अनेक जण यापूर्वीच्या सत्रांमध्येही सहभागी झालेले आहेत, पण काही जण नवीन असतील. आम्ही या सत्रामध्ये वारंवार येत असल्यामुळे आम्हाला काही प्रश्न रिपीट झाल्यासारखे वाटतात. तर त्यामध्ये काही प्रश्न वारंवार येणार आहेत हे आम्हाला कल्पना आहे. त्याचा पण आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करू, कारण प्रत्येक वेळेला नवीन काही मंडळी जॉईन होतात. सो रिपिटिशन आजच्या सत्रात वारंवार तेच प्रश्न घ्यायच्याऐवजी दुसरे आपण घेत जाऊ असं एक अपील करतो आणि डॉक्टर मगर यांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न घ्यावेत आणि प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. मी आपली टेक्निकल टीमचे सिनलकर सर, आपण हँड रेज करायला आपण सांगूयात, म्हणजे ज्यांचा व्हर्च्युअल हँड रेज होईल त्यांना अनम्यूट करावे आणि मग त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. मला वाटतं अर्जुन जाधव म्हणून आहेत, त्यांना अनम्यूट करा. जाधव सर, आपला प्रश्न विचारा. हा सर, एक दोन प्रश्न आहेत, ते सलग विचारू की वेगवेगळे विचारू? एक एक करून विचारा. हा, नमस्ते पहिल्यांदा सगळ्यांना. आणि आपण ही चांगली संधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सगळ्या लोकांसाठी उपलब्ध करून देतात आणि हा सगळ्यात चांगला, अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे. डॉक्टर जाधव, मी आपल्याला इंटरव्ह्यू करून विनंती अशी करतो की आपण कुठून बोलतात, आपल्या कॉलेजचं नाव काय हे सांगण्याचं. येस सर. मी डॉक्टर अर्जुन जाधव, सहयोगी प्राध्यापक, शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज, शिवाजी विद्यापीठाला संलग्न हे महाविद्यालय आहे. माझा प्रश्न असा होता की आपण जे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे सर्टिफिकेट कोर्सच्या विद्यार्थ्यांसाठी जे आपण 44 क्रेडिट पॉईंट असं म्हणतोय, जर विद्यार्थ्यांनी ऑदर फोयमच्या माध्यमातून काही वर्षभरामध्ये एक 6, 8, 10 जर क्रेडिट त्यांनी घेतले आणि त्याचे त्यांनी सर्टिफिकेट जर घेतले तर ते मार्क त्या विद्यार्थ्यांच्या क्रेडिटमध्ये कसे समाविष्ट होतील, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामध्ये येऊन ते सबमिट करायचे आहे तर त्याचा कसा ऍक्सेस विद्यापीठापर्यंत जाईल,
का विद्यापीठ डायरेक्ट त्या संस्थांच्या माध्यमातून विद्यापीठांच्या मध्ये ते जाईल? हा एक प्रश्न होता. पहिला या प्रश्नाचं उत्तर आधी आपण घेऊया. डॉक्टर बिसेन, आपण Yes, sir. उत्तर देत आहे? हा, देतो. जाधव सर नमस्कार. विषय असा आहे की आता आपला प्रश्न आहे की विद्यार्थ्यांनी अन्य काही क्रेडिट जर अर्न केले असतील तर त्याचा समावेश त्याच्या क्रेडिटमध्ये 44 मध्ये होईल का? तर विषय असा आहे की आपल्याला एक स्ट्रक्चर दिलेला आहे, त्यामध्ये मेजर, मायनर, ओपन इलेक्टिव्ह, ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स असे वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत. तो विद्यार्थी ते क्रेडिट अर्न करत असताना कोणत्या व्हर्टिकल मधले तो अर्न करणार आहे हे त्याला ठरवावं लागेल. नंबर 1, ओपन इलेक्टिव्ह म्हणून तो करणार असेल घ्यायला हरकत नाही, मायनर घेणं असेल हरकत नाही. फक्त तो घेणार आहे तर त्या संदर्भातले तो त्याच्या संस्थेतले घेणार की अन्य संस्थेतले घेणार आहे. अन्य संस्थेतले जर घेणार असेल तर त्या पद्धतीची माहिती त्याला आपल्या संस्थेला, पॅरेंट्स कॉलेजला आणि तशी ती विद्यापीठाला द्यायला लागेल. नंबर 2. नंबर 3, हे क्रेडिट अर्न करत असताना कल्पना करू की त्याने ते ओपन इलेक्टिव्ह मधून घेतलेले आहे, तर ओपन इलेक्टिव्हचे जेवढे क्रेडिट आहेत तेवढ्या क्रेडिटमध्येच ते बसवायला लागेल. असं करता येणार नाही की ओपन इलेक्टिव्हसाठी त्या ठिकाणी 4च क्रेडिट आहेत आणि विद्यार्थ्यांनी 8 घेतले सगळेच्या सगळे ओपन इलेक्टिव्ह टाका, असं करता येणार नाही. त्या स्ट्रक्चरमध्ये जेवढे क्रेडिट त्याला त्या सेक्शनसाठी, व्हर्टिकलसाठी दिलेले आहेत त्यामध्ये बसूनच त्याला ते घेता येतील. नंबर 4, त्याला त्याचा एबीसी अकाउंट जो क्रिएट झालेला आहे त्या अकाउंटवर ते क्रेडिट जमा होतील आणि ते क्रेडिट जमा झालेले क्रेडिट नंतर त्याचं समायोजन हे विद्यापीठ त्याच्या नावावर त्या ठिकाणी करून घेईल. काही अडचण? या संदर्भामध्ये मी अजून एक मुद्दा ऍड करू इच्छितो माहिती म्हणून, की हे करत असताना एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून, जसं डॉक्टर जाधव म्हटलेत की स्वयंवरून त्याने काही कोर्स केला आणि क्रेडिट अर्न करायचं ठरवलं, तर ते क्रेडिट अर्न केलेलं हे कुठल्या व्हर्टिकलमध्ये कशा करता मान्य केलं जाईल हे विद्यापीठानं ठरवणं आवश्यक आहे. त्याशिवाय ते क्रेडिट अक्युम्युलेशन होणार नाही. म्हणजे बाय डिफॉल्ट कॉलेजला आणि विद्यापीठाला न सांगताना त्या विद्यार्थ्याने स्वयंचा एखादा कोर्स केला आणि ते क्रेडिट त्याने सांगितले की मला या ठिकाणी या व्हर्टिकलमध्ये क्रेडिट द्या, तर असं ऑटो मोडमध्ये ते होणार नाही. त्याची एक विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्ततेचा विचार करून, त्याचा इक्विव्हॅलन्स पाहून कुठल्या व्हर्टिकलमध्ये कुठल्या लेवलला हे क्रेडिट द्यायचे हे विद्यापीठाकडून त्या विद्यार्थ्याला आधी समजावून घेतलं पाहिजे. हा, ते आतापर्यंत या संदर्भातल्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या कुठल्याही विद्यापीठातून प्राप्त झालेल्या नाहीत. की जर विद्यार्थ्यांनी स्वयंचा आग्रह आपण सगळेच धरतो आणि विद्यार्थ्यांनी ते केले पाहिजे असं म्हणतो, पण त्यातून जे क्रेडिट मिळतील, जे पॉईंट मिळतील किंवा तुमच्या आपल्या आडव्या व्हर्टिकल्स मधून आपण जे काही जिथं मुलगा क्लेम करेल ते विद्यापीठाकडे, महाविद्यालयातून विद्यापीठाकडे कसं जातील याची प्रोसेस किंवा याच्या पद्धतीच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या उपलब्ध आतापर्यंत नाहीयेत. जर असतील तर आम्हाला सांगितलं तर आम्ही या विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे मेसेज पोहोचवू. नाही अर्जुनराव, त्याच्यावरचा विषय असा आहे की त्या जेनेरिक गाईडलाईन्स देणं तसं शक्य होणार नाही, कारण कुठल्या डिग्री प्रोग्राम मध्ये कुठल्या लेवलला कुठल्या व्हर्टिकलमध्ये किती क्रेडिट द्यायचंय हा शेवटी अकॅडमिक आस्पेक्ट आहे. आणि विद्यापीठांची शैक्षणिक स्वायत्तता लक्षात घेऊन विद्यापीठांच्या स्तरावर त्या विद्यापीठामध्ये हे विषय करावे लागणार आहे. आणि म्हणून आपण जे म्हटलं आहात ते आपण आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठामध्ये हा संवाद संपर्क तयार केला पाहिजे. आणि अपेक्षा अशी आहे की त्या फॅकल्टीचे डीन आणि विद्यापीठाची अकॅडमिक काउन्सिल यांनी या संदर्भातलं मेकॅनिझम तयार करणं अपेक्षित आहे. त्यामुळे दुसरा शेवटचा एक प्रश्न आहे. हो. हा सर, धन्यवाद सर. धन्यवाद सर. दुसरा शेवटचा प्रश्न आहे, जे आपण मुलांसाठी सीसी जे आहे त्यासाठी आपण वेगवेगळ्या NSS, NCC, स्पोर्ट, कल्चर वगैरे आपण दिलंय. हे पूर्वी पण होतं, फक्त आपण आता क्रेडिट सिस्टीम मध्ये आणलेलं आहे. ती गोष्ट खूप चांगली आणि स्वागतार्ह आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मार्कलिस्ट मध्ये ह्या सीसी जो केलेला आहे NSS, NCC किंवा विवेक वाहिनी असेल किंवा आणखीन काही 10-12 कोर्सेस पैकी एखादा त्यांनी केला असेल सीसीचा, तर त्यांच्या मार्कलिस्ट मध्ये हे दिसत नाही. समजा मार्कलिस्ट मध्ये दिसत नसेल, ज्यावेळेस तो विद्यार्थी एखाद्या जॉबसाठी जाईल, सोशल मध्ये जाईल किंवा कंपन्यांच्या मध्ये जाईल
आणि त्यावेळेस म्हणेल की मी ह्या CC मी ह्या लेवलचा केलेला आहे, पण तो त्याच्या मार्कलिस्टवर दिसत नाही, तर त्याची ग्राह्यता विद्यार्थ्याची कशी आपल्याला धरता येईल? याच्यावरचा खुलासा असा की CCचे जे क्रेडिट्स त्याला मिळणार आहेत त्याचं सगळं मेकॅनिझम विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर ठरवायचं आहे. हा एक भाग. तो केल्यानंतर त्याचं मूल्यमापन करून ते क्रेडिट त्याने अर्न केले, ॲक्युम्युलेट केले की त्याच्या मार्कशीटमध्ये ते येणार आहेत. हा दुसरा भाग. आता मार्कशीटमध्ये कुठल्या फॉर्ममध्ये ते येतील, CC म्हणून 2 क्रेडिट असे दिसतील, हे सगळं विद्यापीठ ठरवणार आहे. तुमची जी सूचना आहे की त्याने ते NCC केलेलं आहे, NSS केलेलं आहे, याचा मार्कशीटमध्ये कुठेतरी NCC किंवा NSS उल्लेख व्हावा, ही स्तुत्य सूचना आहे. त्या संदर्भामध्ये स्टिअरिंग कमिटी जरूर जेनेरिक काही गाईडलाईन्स पूर्ण सर्व विद्यापीठांकरता काढता येईल का याचा विचार करेल. पण त्याबरोबरीने विद्यापीठानं त्यांच्या मार्कशीटमध्ये याचा कसा उल्लेख करायचा हे त्या विद्यापीठानं ठरवायचं आहे. त्याच्यामुळे 2 स्तरावर, एक विद्यापीठ स्तरावर हा संवाद आपल्याला करायला पाहिजे आणि स्टिअरिंग कमिटी या संदर्भात जेनेरिक काही गाईडलाईन्स देऊ शकते का याचा आम्ही जरूर विचार करू. सूचनेबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. पुढला घ्या. आपण पुढचा प्रश्न श्रीमती अल्पना पालखीवाले. श्रीमती अल्पना पालखीवाले, मॅडम आपला प्रश्न नमस्ते. नमस्ते सर. मी व्हाईस प्रिन्सिपल आर्ट्स सेंट झेवियर्स कॉलेजमधून बोलते. आता आपण जे 4th इयर मध्ये जाणार आहोत, तर ते 4th इयरची जेव्हा आपण डिग्री देऊ, त्या डिग्रीमध्ये आपण BA ऑनर्स लिहिणार आहोत, कारण 3rd इयर नंतरच्या डिग्रीमध्ये BA असेल, तर 4th इयर नंतरची डिग्री BA ऑनर्स म्हणून आपण देणार आहोत का? बिसेन सर आपण बोलताय? यामध्ये मॅडम 2 प्रकारची डिग्री त्या ठिकाणी असेल. एक डिग्री विथ ऑनर्स असू शकते किंवा डिग्री विथ रिसर्च असू शकते. त्यांनी कुठल्या पद्धतीचा कॉम्पोनंट पूर्ण केलेला आहे हे त्याला त्या ठिकाणी बहुतेक आपलं ऑटोनॉमस कॉलेज असणार आहे 4th इयरला आता म्हटल्यानंतर. तर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या फॉर्मेटमध्ये तो गेलेला आहे विद्यार्थी, तो जर ऑनर्स म्हणून गेला असेल तर त्याला ऑनर्स त्या ठिकाणी मिळेल, आणि जर समजा त्याने रिसर्च कॉम्पोनंट पूर्ण केला असेल तर डिग्री विथ रिसर्च त्या ठिकाणी त्याला मिळेल. ठीक आहे सर. थँक्यू सर. ओके. पुढला घ्या. डॉक्टर राम ताटे. ऍडमिन डॉक्टर राम ताटेंना अनम्यूट करा. ताटे सर, प्रश्न विचारा सर. डॉक्टर राम ताटे. हॅलो हॅलो सर बोला. हा नमस्कार सर. नमस्कार. आवाज येतोय ना सर? हो येतोय, बोला. हो येतोय. हा सर, आपण नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरण आपण राबवत आहोत सर. त्या कॉलेजचे आणि हे राबवत असताना आपण ताटे सर ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे. ताटे सर आपला परिचय द्या सर. आपण कोणत्या महाविद्यालयातून आहात? हा डॉक्टर राम ताटे, महिला महाविद्यालय बीड या ठिकाणून बोलत आहे मी. ओके बोला सर. माझा छोटासा प्रश्न असा आहे की आपण नवीन शैक्षणिक धोरण राबवत आहोत, आणि हे धोरण राबवत असताना जे काही ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे नवीन सिलेबस डिझाईन होत आहे त्याचं स्टडी मटेरियल मिळत नाहीये, की जे समजा सर्वसामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करावं हा माझा प्रश्न आहे. डॉक्टर करमाळकर स्टिअरिंग कमिटीचे अध्यक्ष जॉईन झाले आहेत. करमाळकर सर, आपण उत्तर देताय का याला? मुळामध्ये सर सिलेबस कोण बनवतं? तुम्हीच बनवणार आहे ना सिलेबस. सिलेबस बनवते कोण? काय वरनं कोणी पाठवत नाहीये. तुम्ही ज्या विद्यापीठाच्या जे कॉलेज जिथे संलग्नित आहे त्या विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये त्याचं सिलेबस बनणार आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते सिलेबस बनवावं. थोडक्यात ताटे सर, याचा अर्थ असा आहे की NEP अंतर्गत जे नवीन अभ्यासक्रम क्रेडिट बेस तयार होणार आहे
त्या अभ्यासक्रमाकरता लागणारं जे रीडिंग मटेरियल आहे, लर्निंग मटेरियल आहे, हे त्या त्या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळांनी, विद्याशाखांनी तयार करायचं आहे. रेफरन्सेस, जसं आपण रेफरन्स बुक्स देतो त्या पद्धतीनं हे रीडिंग मटेरियल बनवलं पाहिजे. अनेक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारानं विद्यापीठांनी स्वतःहून टेक्स्टबुक्स बनवणं, रीडिंग मटेरियल बनवणं, ऑनलाईन उपलब्ध करून देणं, अशा ॲक्टिव्हिटीज सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या विद्यापीठामध्ये त्या संदर्भामध्ये संपर्क करून इनिशिएटिव्ह घ्यायला सांगायला लागेल. सर पुढचा प्रश्न डॉक्टर प्रवीण सिंग गिरासे. गिरासे सर. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार, बोला सर. मी प्राचार्य प्रवीण सिंग सरदार सिंग गिरासे, नरडाणा महाविद्यालय धुळे जिल्हा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत कार्य करत आहे प्राचार्य म्हणून. तर माझा प्रश्न तसा याच्यापूर्वी कदाचित आलेला असेल, परंतु त्याच्यावर अजून क्लिअरन्स झालं नाहीये. असा एक प्रश्न आहे की ओपन इलेक्टिव्हचा जो कोर्स देतो सर आपण, ओके, तर ओपन इलेक्टिव्ह मध्ये काय होतात, आमच्यासारखं कॉलेज जे आहे, लहान कॉलेज आहे आणि आमच्याकडे नॉन ग्रँटेड सायन्स आहे, तर तू बरेच विद्यार्थी केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी वगैरे असा विषय जर घेऊ लागले तर ती संख्या वाढते. मुळात आमच्याकडे नॉन ग्रँटला एक दोन माणसं असतात आणि मग तो वर्कलोड वाढतो. किंवा ग्रँटेडकडे पण काही वेळेस फॅकल्टी कमी झालेली आहे आणि ती फॅकल्टी कमी असताना ते एखादा जॉग्राफी असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा कॉमर्सचा एखादा विषय घेतला आणि एकच माणूस आहे किंवा दोनच माणसं आहेत आणि तिथे ऑलरेडी वर्कलोड जास्त आहे, तर अशा केसमध्ये ते वर्कलोडच्या संदर्भात काही मार्गदर्शन व्हावं अशी एक विनंती करतो सर. मी JD साहेबांशी या संदर्भात चर्चा केली होती, पण सर म्हणे सुखानी समिती समोर गेलं तर आपल्याला त्याच्यात चांगलं मार्गदर्शन लाभेल, तर आपण त्याच्याचं मार्गदर्शन करावी, नम्र विनंती सर. डॉक्टर चांदे प्राचार्य आहात आणि विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवर तुम्ही नंबर रेस्ट्रिक्ट करू शकता. मुलं भरपूर आहेत आणि नंबर जास्त आहे, अशा वेळेला तुम्ही मेरिटच्या बेसिसवर त्यांना 50, 40 जो काही नंबर तुम्हाला ठरवायचा आहे, तुमच्याकडे जे काही ह्युमन आहे आणि ज्याच्याप्रमाणे तुम्हाला जमू शकेल तशा पद्धतीने करायचे. काही वेळेस मुलं आग्रही असतात ना सर, म्हणून त्यांना पण समजावून सांगावं लागतं. त्यासाठी नाही काही आहे समजावून सांगा ना, पण ते मेरिट एकदा जर त्यांना सांगितलं की मेरिटच्या बेसिसवर आहे बाबा, तुला 2 ऑप्शन दे, 3 ऑप्शन दे, मेरिट प्रमाणे तुला मिळेल. आमच्याकडे आपले जे ह्युमन रिसोर्स ते बघूनच आपल्याला करावं लागेल ना. तुमच्याकडे जर कमी आहे तर तिथं 100 आणि 200 मुलं घेऊन काही उपयोग नाही आहे. त्यामुळं प्राचार्य म्हणून तर तुम्हाला अधिकार पण आहे. जी सर. आणि ते करत असताना गिरासे सर, जर काही मुलांची मागणी असेल आणि गरज त्यांना वाटत असेल तर विनाअनुदान तत्वावर असेल तरी कॉलेजनं ते तयार करणं आवश्यक आहे. अन्यथा कार्यभारामध्ये अडकून जाऊ आपण आणि मुलांना जर त्यांना हवा असलेला विषय नाही मिळाला तर ते नरडाणा महाविद्यालयाच्या ऐवजी दुसऱ्या महाविद्यालयात जातील. तोच माझा प्रश्न सर, तर त्याला त्याचाच मार्ग काढायचा आपल्याला आणि निश्चितच मुलांना न्याय दिला पाहिजे आपण. नाही, याचा अर्थ गिरासे सर असा आहे की आपल्याकडे 2 भाग आहेत. मुलांना आपल्या कॉलेजमध्ये टिकवून ठेवायचंय क्रमांक 1, मुलांना जे हवंय ते आपण द्यायचंय क्रमांक 2, आणि करमाळकर सर म्हणले तसं आपल्याकडच्या उपलब्धतेनुसार विचार करून द्यायचंय. तर हे सगळं करत असताना काही धाडसी निर्णय मुलं आपल्याकडे टिकावीत म्हणूनही नाविन्यपूर्ण आपल्याला घ्यावे लागतील. यावर्षी तर दिलंच सर आपण, अडचण नाही येऊ दिली कोणालाच. थँक्यू. नाही, मग तसं करावंच लागेल. जी सर, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पुढला घ्या. संदीप परदेशी आपला प्रश्न विचारा. धन्यवाद सर. मी संदीप परदेशी, विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर ॲफिलेटेड आहे. सर माझा प्रश्न जो आहे तो 4थ्या वर्षाच्या संदर्भात. हॅलो, एक मीटिंग चालू आहे, थोडा सर बाजूची मीटिंग बंद करा तुमची. मुंबईहून चालू आहे, बोलतो मी विनंती आहे जरा. हॅलो, आहे अजून सांगतो मी त्याला. सर माझा प्रश्न मंत्री बोलताय सर, म्यूट करा. परदेशी विचारा. हो सर, माझा प्रश्न 4थ्या वर्षाच्या संदर्भात आहे की आपण 2 ऑप्शन देणार आहेत विद्यार्थ्यांना, एक ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च.
तर महाविद्यालयाने ऑनर्स आणि ऑनर्स विथ रिसर्च दोघही कोर्स सुरू ठेवायचे का महाविद्यालयाला तशा काही गाईडलाईन्स येणार आहेत? बिसेन सर बोला यावर. विषय असा आहे की आपल्याला चौथं वर्ष कोणाला सुरू करता येणार आहे? ज्याच्याकडे पीजी आहे, ते अनुदानित असेल पीजी तर ते अनुदानित म्हणून चौथं वर्ष चालेल, ते जर विनानुदानित असेल तर विनानुदानित चालेल. आपल्याकडचं पोटेन्शियल लक्षात घेता आपण विद्यार्थ्याला दोन्ही ओपन करू शकतो. म्हणजे ऑनर्स, डिग्री विथ ऑनर्स आणि डिग्री विथ रिसर्च असे दोन्ही देखील आपण विद्यार्थ्याला देऊ शकतो. त्याबद्दल स्वतंत्र वेगळ्या गाईडलाईन येण्याचं काही कारण नाहीये. याच्यामध्ये एक ऍडिशन मी जरूर करेन की पीजी विथ रिसर्च म्हणजे 4th इयर विथ रिसर्च जर द्यायचं असेल तर त्याच्या अकॅडमिक रिक्वायरमेंट्स, गाईडलाईन्स या त्या विद्यापीठानं ठरवायच्या आहे. कारण तिथे रिसर्च कॉम्पोनंट असणार आहे आणि विद्यापीठांमध्ये या संदर्भामध्ये बोर्ड ऑफ डीन्स मध्ये आणि अकॅडमिक काउन्सिलमध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत. काही विद्यापीठां या चर्चा सुरू झालेल्या नसतील तर त्या जरूर सुरू कराव्यात. पण एक गोष्ट वादातीत आहे की राज्य स्तरावर स्टिअरिंग कमिटी म्हणून 4th इयर विथ रिसर्च चालू करण्याकरता 20 एप्रिलच्या GR मध्ये जे माहिती दिलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून रिस्ट्रिक्टिव्ह, स्ट्रिंजंट अशा काही गोष्टी स्टिअरिंग कमिटी म्हणून प्रपोज करेल असं नाही. तर त्याच्यामध्ये विद्यापीठांनी शैक्षणिक दृष्ट्या विचार करून ते सगळे निर्णय करायचे. पुढचा प्रश्न कटके सर, प्रश्न विचारा. कटके सर. नमस्कार सर, मी प्राध्यापक धर्मराज कटके, जय भवानी आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, शिवाजीनगर गडी, तालुका गेवराई, जिल्हा बीड. ग्रामीण भागातलं कॉलेज आहे सर आमचं. आमच्या इथे कला शाखा अनुदानित आहे आणि विज्ञान शाखा कायम अनुदानित मध्ये आहे सर. मग आम्ही जी विज्ञान शाखा आहे, विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जो जेनरिक विषय दिला जातो आर्ट्स फॅकल्टीचा, तर तो विज्ञान शाखा कायम अनुदानित असल्यामुळं तो वर्कलोड धरणार का? यावर मगर सर उत्तर देतील. सर, कार्यभारासंदर्भात, वर्कलोड संदर्भात अजून शासन स्तरावरून कुठलेही निर्देश नाहीत. आपली जी कमिटी होती डॉक्टर मुरलीधर चांदेकर सरांच्या त्या अध्यक्षतेखाली जे कमिटीने शासनाला अहवाल सादर केलेला आहे, आजच्या घडीला आपण कार्यभारासंदर्भात शासनाकडून कुठलेही निर्देश अजून आलेले नसल्यामुळे किंवा अहवालावर पुढची कार्यवाही कशी करावी किंवा कसं याबाबत स्पष्टता आमच्याकडे उपलब्ध नाहीये सर सध्या. आजच्या घडीला आपण जो आपला कार्यभार उपलब्ध आहे हा जो सर माझा आणखी नाही बोला. इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पेपर आर्ट्स आणि सायन्स दोन्ही फॅकल्टीला कंपल्सरी केलेला आहे 2 क्रेडिटसाठी, तो सेकंड सेमला. मग हा पेपर नेमका कोणत्या लोकांनी, म्हणजे कोणत्या विषयाच्या प्राध्यापकांनी घ्यायचा? मग तो घ्यायचा तर तो वर्कलोड त्या विषयाला दाखवला जाणार आहे का? मग आपलं हेच कम्प्लीट नाही आणखी वर्कलोड कसा आहे काय नाही, आणि आपण NEP अंमलबजावणी म्हणजे थोडं काही. सर, हा पेपर तुम्ही कोणत्या इलेक्टिव्ह, कोणत्या व्हर्टिकल अंतर्गत तुम्ही हा पेपर इंट्रोड्यूस केलाय 2 क्रेडिटचा? कोणत्या व्हर्टिकल अंतर्गत? कंपल्सरी आहे ना सर, मी कंपल्सरीच आहे सर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. हा पूर्वीच्या तुमच्या अनुदानित कार्यभारातला पेपर आहे का सर? बोलू का? नाही, तो अनुदानित नाही सर, तो कायम अनुदान आणि अनुदान दोन्ही फॅकल्टीसाठीचा पेपर आहे सर तो. चांदेकर सर असं आहे की अनुदानित विना अनुदानित हा प्राध्यापकांशी संबंधित विषय आहे, विद्यार्थ्यांशी संबंधित नाही. माझा प्रश्न हा वर्कलोड संदर्भातला आहे सर. ते सांगतो. त्याच्यामुळे तो ऍडमिशन कुठे जरी घेत असला तरी तो ऍडमिशन घेतो आपल्या ह्याच्यात, विना अनुदानित अनुदानित बाजूला ठेवू आपण. आता प्राध्यापक त्याची नियुक्ती अनुदानित या शाखेत झालेली आहे, अनुदानित या विद्याशाखेत झालेली आहे. त्याचं वर्कलोड अनुदानित तुकड्यांना दिलेल्या कार्यभाराशी संबंधित फक्त राहील. विना अनुदानित वर्गाला दिलेला कार्यभार अनुदानित या ठिकाणी नियुक्त झालेल्या प्राध्यापकाच्या वर्कलोड मध्ये काउंट होणार नाही, असं नक्की. यामध्ये
थोडस कटके सर, तुम्हाला मी स्पष्ट करतो आणखीन एक गोष्ट. हा, बोला सर. मुळात आपण असं म्हणालात की तो पेपर हा ओपन इलेक्टिव्हला आहे. आपली थोडी कन्सेप्ट क्लिअर करून घेतली पाहिजे की तो पेपर हा ओपन इलेक्टिव्हला नाही, तो आपल्याकडे 5व्या व्हर्टिकल मध्ये दिलेला पेपर आहे, जो सर्वांसाठी अनिवार्य म्हटलेला आहे आणि कंपल्सरी आहे. ऐकून घ्या, तो ओपन इलेक्टिव्ह मध्ये नाही, हे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर तो ओपन इलेक्टिव्ह मध्ये नाही, तो 5व्या व्हर्टिकल मध्ये आहे. आणि दुसरं, आता चांदेकर सरांनी म्हटल्याप्रमाणे तो जर अनुदानितच्या तुकडीमध्ये तो विद्यार्थी त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तो अनुदानितचा प्राध्यापक असेल, तो अनुदानित म्हणून राही झाला जाईल, अदरवाईज तो नॉन ग्रँटलाच असेल. थँक्यू सर. अंगलवाड सर, प्रश्न विचारा सर. सर आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. हो नमस्कार सर, महिला गेवरामधून बोलतोय सर. हॅलो. बोला सर. सर, आपल्या फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरच्या सिलेबस मध्ये सर SCEC आणि VEC आहे सर. त्यानंतर कल्चरल कोर्स मध्ये हेल्थ अँड वेलनेस आणि योगा आहे. तर यामध्ये सर SCEC फर्स्ट सेमिस्टरला आहे, त्यानंतर VEC सेकंड सेमिस्टरला आहे सर. तर सर ही स्किल इन्हान्समेंट कोर्स आहे पहिला, आणि दुसरा व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आहे सर. तर 3-3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये आपण जर एका विद्यार्थ्याचं स्किल इन्हान्स करणार असेल तर नेमकं सर स्किल कोणतं इन्हान्स होणार आहे? नेमकं खरंच स्किल इन्हान्स होणार आहेत का? व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स मध्ये सर नेमके कोणते व्हॅल्यू एज्युकेशन आपण त्यांना देणार आहोत, आणि ते एका 3 महिन्याच्या कोर्समध्ये पूर्ण विद्यार्थी व्हॅल्यू एज्युकेशन घेऊ शकतो का? याबद्दल थोडस माहिती सांगा सर. म्हणजे 3-3 महिने एकीकडे दुसरीकडे व्हॅल्यू एज्युकेशन द्यायला लागलो त्याला, पुन्हा कल्चरल कोर्स मध्ये सर पुन्हा हेल्थ वेलनेस घ्यायला लागलो, पुन्हा पुढच्या सेमिस्टरला योगा शिक्षण द्यायला लागलो. म्हणजे एका आपल्या वर्षामध्ये सर 2 सेमिस्टर मध्ये विद्यार्थी 4 कोर्स करायला लागलाय सर. म्हणजे सर्टिफिकेट कोर्स म्हणून नेमकं त्याला सर्टिफिकेट द्यायचे आहेत, काय त्याचं काही अंमलबजावणी, त्याचे काही उपयुक्तता विद्यार्थ्याला मिळणार आहे, त्याचा काही बेनिफिट विद्यार्थ्याला खरंच होणार आहे का, आणि नेमका तर 3 महिन्यात विद्यार्थी शिकणार काय आहे? या संदर्भात संगलवाड सर, या संदर्भात मी आपल्याला उत्तर देतो. सुकाणू समितीने 20 एप्रिलच्या GR नुसार क्रेडिटचं एक टेबल तयार करून दिलेलं आहे. त्या टेबल अंतर्गत कुठल्या व्हर्टिकल मध्ये किती क्रेडिटचा कुठला कोर्स द्यायचा याचा निर्णय विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणांनी करायचा आहे. आता तुम्ही ज्या विद्यापीठाशी संलग्नित आहात त्या विद्यापीठानं तिथल्या बोर्ड ऑफ स्टडीज, अकॅडमिक काउन्सिल, फॅकल्टी मधून ज्या वेळेला हे क्रेडिट कोर्सेस तयार झाले आणि त्याचं व्हर्टिकल प्रोग्रेशन किंवा टर्मिनेशन हे त्या विद्यापीठात ठरलं, त्या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला निश्चितपणे उभे करता येऊ शकतात की स्किलचं सातत्य काय, मूल्यांचं सातत्य काय, त्याची उपयोगिता काय. हे विषय हे त्या विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणांनी उत्तर देण्याचे विषय आहेत. आणि त्यात मी आवर्जून थोडं मोकळं आणि स्पष्टपणे असं सांगतो की ज्या वेळेला सर्व विद्यापीठांमधून गेल्या वर्षी हे सगळे क्रेडिट स्ट्रक्चरनुसार कोर्स कंटेंट्स आणि प्रोग्राम ठरलेत आणि कुठले कुठले अभ्यासक्रम द्यायचे हे त्या विद्यापीठात ठरलं, ते त्या विद्यापीठात ठरवणारी जी मंडळी आहेत ही अभ्यास मंडळं विद्याशाखा आणि अकॅडमिक काउन्सिल मधली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येकाचा व्यावहारिक दृष्टिकोन राहिलेला आहे. माझ्या विषयाचं वर्कलोड टिकावं, माझा कार्यभार टिकावा. त्याच्यातला शैक्षणिक भाग जो आहे हा त्या विद्यापीठामध्ये खरं म्हणजे चर्चेला घेतला जाणारा असा मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्याची उत्तरं आणि त्याचे पर्यायी काही उपाययोजना हे तुम्हाला त्या विद्यापीठामध्ये चर्चा करावी लागेल. नाही, माझं मत काय आहे सर की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तो कोर्स पूर्ण होऊ शकत नाही असं माझं म्हणणं आहे सर. नाही, हे तुमचं जे म्हणणं आहे हे तुम्ही तुमच्या विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणामध्ये ऍसर्ट करून ज्या सुधारणा तुम्हाला आवश्यक आहे त्या तिथे सांगितल्या पाहिजे. आणि दुसरा एक प्रश्न असा आहे सर
की आमच्या विद्यापीठाने सर यावर्षी फर्स्ट सेमिस्टरची परीक्षा घेतलेली आहे. त्यामध्ये 4 क्रेडिटला पण 50 मार्काची परीक्षा आहे आणि सर 2 क्रेडिटला पण 50 मार्काची परीक्षा आहे. आता या संदर्भातही तंगलवड सर, एका क्रेडिट करता किती मार्क, किती तासाची परीक्षा, ठरवायला पाहिजे होतं ना. ऐका जरा, ऐका. एका क्रेडिट करता किती मार्क, किती मार्कांकरता किती तासाची परीक्षा, त्यात इंटरनल किती, एक्सटर्नल किती, हेड ऑफ पासिंग काय, हे सगळे जे विषय आहेत हे त्या त्या विद्यापीठांच्या स्वायत्ततेनुसार त्या विद्यापीठांनी ठरवलेले आहेत. काही ऑटोनॉमस कॉलेजेस आणि काही विद्यापीठांनी क्रेडिट जरी वेगवेगळे असले तरी सिमिलर टेन्युअर करता म्हणून परीक्षा घेतलेल्या आहेत. आता हे योग्य अयोग्य काय केलं पाहिजे हे त्या त्या विद्यापीठातल्या प्राधिकरणांनी ठरवण्याचे मुद्दे आहेत. त्यामुळे आपल्याला याही संदर्भामध्ये विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणांमध्ये हा मुद्दा रेज करायला लागेल. ओके ओके, ठीक आहे, धन्यवाद सर. पुढचा प्रश्न RBNB कॉलेज श्रीरामपूर. नमस्कार सर, आवाज येतोय? हो हो येतोय, बोला सर. नमस्कार सर, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक मोहरे, परीक्षा नियंत्रक, रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे, परंतु ऑटोनॉमस कॉलेज झाले 2023-24 पासून. सर, प्रश्न असा आहे की आम्हाला विद्यापीठाने काल परवा पत्र पाठवलं ग्रेडिंगच्या संदर्भात 22 फेब्रुवारी 2025 ला, आणि ग्रेडिंग देत असताना त्यांनी जे ग्रेडिंग दिलेलं आहे त्याच्यामध्ये 75 ते 89% विद्यार्थ्यांना 89% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना A+ दिलेला आहे, आणि RD कुलकर्णी सरांचं ड्राफ्ट आहे त्याच्यामध्ये ग्रेडिंग दिलेलं आहे ते वेगळं आहे. मग हे ग्रेडिंग आपल्याला ऑल ओव्हर महाराष्ट्र लेवल एक ठेवता येईल का, स्वायत्त महाविद्यालयांना वेगळं ठेवता येईल? कारण ग्रेडिंगच्या बाबतीत विद्यापीठ वेग म्हणतंय आणि आम्ही स्वायत्त महाविद्यालय दुसरं करतोय, असं होत आहे सर. ठीक आहे, करमाळकर सर आपण उत्तर देत आहे. मला वाटतं ते आउट ऑफ रेंज गेलेले आहेत. मला वाटतं राव सर आपण याविषयी सविस्तर मार्गदर्शन करावं. नाही, एक असं लक्षात घ्या की ग्रेड्स कुठल्या मार्कांकरता कोणती द्यायची याच्या संदर्भात RD कुलकर्णी कमिटीने एक रिपोर्ट बनवला. हो सर. ऐका, RD कुलकर्णी कमिटीचा रिपोर्ट हा UGCनं जे काही प्रस्ताव दिलेले आहेत त्यावर आधारित आहे. UGCच्या NEP डॉक्युमेंट आणि त्याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या सर्क्युलर्स, रेग्युलेशन, डायरेक्शनवर आधारित आहे. आता त्याचं कोरिलेशन आपापल्या विद्यापीठातल्या ग्रेडिंग सिस्टीमशी ठेवणं हे त्या त्या विद्यापीठामध्ये व्हायचं काम आहे. त्याचं आज मितीलाही CGPA, SGPA सारखे जे मुद्दे आहेत हे वेगवेगळ्या विद्यापीठांमधले त्याच्यातले कुठल्या लेवल करता काय करायचं हे त्यांची कॅल्क्युलेशन, स्टॅटिस्टिकल मॉडेल हे प्रत्येक विद्यापीठाचे वेगळे आहेत, आणि त्यामुळं आपल्याला खरं म्हणजे हा विषय विद्यापीठ स्तरावरच चर्चेला घ्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये दुसरा राहिलेला प्रश्न की स्वायत्त महाविद्यालयांनी द्यायच्या ग्रेड्स आणि विद्यापीठांनी द्यायच्या ग्रेड्स या संदर्भामध्ये एक खुलासा जरूर केला पाहिजे की स्वायत्त महाविद्यालयांनी परीक्षा घ्यायच्या आहेत, सगळं करायचं आहे, अंततोगत्वा त्या विद्यार्थ्याला ती डिग्री आणि ते मार्कशीट ते संलग्नीकरण असलेल्या विद्यापीठानं द्यायचं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर स्वतंत्र काही ग्रेडिंग सिस्टीम राबवायची असेल तरी त्या पेरेंट युनिव्हर्सिटीकडून त्याला तुम्हाला अप्रुव्हल घ्यायला पाहिजे. सर, प्रश्न असा होता की आम्ही जी ग्रेडिंग सिस्टीम वापरतोय ती गेल्या वर्षी 2023-24 पासून वापरतोय, आणि विद्यापीठानं परिपत्रक 24-25 ला फेब्रुवारी महिन्यामध्ये पाठवलं, ज्यामध्ये प्रथम सत्र झालेली होती. ऐका, त्याचं कारण असं की संलग्नित महाविद्यालयांकरता NEP 24-25 ला फर्स्ट इयरला लागू झाली. ऑटोनॉमस कॉलेज 1 वर्ष आधीच लागू झालेला आहे. हो सर. आणि त्यामुळे हे अंतर पडणार आहे. तर हे जे अंतर आहे हे तुम्हाला तुमच्या स्थानिक, म्हणजे तुमचं शिवाजी विद्यापीठ असेल तर पुणे विद्यापीठाशी संवाद करून तुम्हाला यामधून मार्ग काढायला लागेल. ओके सर, ओके.
राव सर, मला असं म्हणायचं, आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र आपण NAP इक्वल यासाठी करतोय नॅशनल लेवलला, तर ग्रेडिंग सिस्टीम जर सर्व इक्वल लेवल असेल तर विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठामध्ये गेला तर त्याच्या टक्केवारीमध्ये किंवा CGPA मध्ये फरक पडणार नाही, असं काही करता येईल का? या सूचनेवर स्टिअरिंग कमिटीमध्ये आम्ही जरूर विचार करू. ओके सर, थँक्यू सर. पुढचा प्रश्न डॉक्टर संतोष आडे सर. आपला प्रश्न थोडक्यात विचारा, अनेक जणांचे हँड रेज झालेले आहेत, प्रत्येकाला आपल्याला वेळ द्यायचा आहे. डॉक्टर संतोष आडे सर. पुढचा घ्यायचे नसतील तर डॉक्टर भारत खंडारे सर, आपला प्रश्न. सर नमस्कार. प्राचार्य भारत खंडारे, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर. सर आवाज येतोय? हो, येतोय. हा सर, माझा प्रश्न असा होता, आपल्या NEPच्या ड्राफ्ट मध्ये SCCचा पेपर 2 क्रेडिटचा 100 मार्कासाठी दिलेला आहे. त्यामध्ये थेअरी 30 मार्क, इंटरनल 20 मार्क, परत प्रॅक्टिकल 30 मार्क आणि इंटरनल 20 मार्क. तर 2 क्रेडिटसाठी आपल्याला 100 मार्क ठेवता येतात का? भिसेन सर उत्तर द्या. सर, एक मुळात तर आपल्या स्ट्रक्चरमध्ये आपण असं कुठंही दिलेलं नाही 2 क्रेडिटसाठी 100 मार्क. खरं पाहता क्रेडिट आणि तासिका याबद्दल UGCच्या गाईडलाईन्स या स्पष्ट आहेत. एक क्रेडिट म्हणजे 25 गुण. थेरी तासिका घ्यायची असेल तर 1 तासाच्या 15 तासिका. प्रॅक्टिकल असतील तर त्याच्यात दुप्पट होतील, म्हणजे 30 तासिका एका क्रेडिटसाठी. एवढं गणित सुस्पष्ट आहे. आणि सुकाणू समितीने कुठेही 2 क्रेडिटसाठी तुम्ही 100 गुणांचा पेपर द्या असं कुठेही म्हटलेलं नाही. तसं जर तुमच्याकडे जर असेल तर तो जर फॉरवर्ड केला माझ्या नंबरवर तर खूप बरं होईल. ठीक आहे सर, पाठवतो मी तुम्हाला. आणि त्याबरोबरीनं एक ऍड करायचं ते असं की किती क्रेडिट करता, किती मार्काची, किती तासांची परीक्षा कशी घ्यायची, त्यात इंटरनल किती आणि एक्सटर्नल किती, हे त्या विद्यापीठाने ठरवायचा मुद्दा आहे. नाही सर, मग 2 क्रेडिटसाठी 100 मार्क योग्य वाटत नाही सर. काही विद्यापीठात तसं झालेलं आहे. सुकाणू समितीने असं कुठेही दिलेलं नाही. अच्छा. ते योग्य अयोग्य हा विषय विद्यापीठ स्तरावर चर्चा करण्याचा आहे. मला वाटतं पुढचा प्रश्न घेऊया सर. डॉक्टर संतोष आडे, बापू थोरात सर. सर नमस्कार सर. हा सर, गुड मॉर्निंग सर. मी डॉक्टर थोरात, शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय संभाजीनगर. विचारा. हा सर, माझा प्रश्न असा आहे का सर, मुंबईला मी काही वर्ष काम केलं, तर हे NEP किंवा सिलेबस बदलल्यानंतर प्राध्यापकांचे वर्कशॉप वगैरे घ्यायचं विद्यापीठ. पण मी छत्रपती संभाजीनगरला बदली झाली आल्यापासून आणि आता NEP लागलं, सिलेबस बदलला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची BOS असे कोणतेही प्रकारचे वर्कशॉप वगैरे घेत नाही. त्याच्यामुळे जे काही चेंजेस होतात, आता क्रेडिटचा काढला विषय, मार्कचा विषय असतो, इंटरनल परीक्षेचा, याचा त्याचा, याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. तर माझी विनंती आहे सर की हे जे विद्यापीठ आहेत यांना हे जे काही मेजर चेंजेस होतात त्याच्यासाठी वर्कशॉप प्राध्यापकांचं झोनल वाईज म्हणा, अशा पद्धतीचं पेड असलं तरी चालेल, पण घ्यावी अशी माझी विनंती. ठीक आहे, आम्ही कळवतो सर. डॉक्टर प्रियंका मसतकर. हा नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर मी डॉक्टर प्रियांका मसतकर, GNA कॉलेज बार्शी टाकळी तालुका लेवलचं कॉलेज आहे, अमरावती विद्यापीठामधलं. सर माझा प्रश्न म्हणता येणार नाही, पण मला सजेशन असं पाहिजे होतं की आपण जे GOAC ओपन इलेक्टिव्ह कोर्स आपण घेतलेला आहे, तर आर्टच्या मुलांना सायन्सचे सब्जेक्ट आणि सायन्सच्या मुलांना आर्टचे सब्जेक्ट आपण देतोय. तर मग याच्यामध्ये असा गोंधळ लक्षात येतो आहे, जेव्हा टीचिंग करताना लक्षात येते आहे की आर्टची मुलं पहिलेपासूनच मराठीमध्ये शिकलेले असतात, त्यांना मराठीमध्ये शिकवावं लागतं. तर ते इंटरेस्टनी आमचं बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री जे काही असेल ते ऐकून घेतात. पण आमच्या मुलांचा, सायन्सवाल्यांचा असा प्रश्न आहे
की ते जेव्हा हिस्ट्रीला किंवा बाकीच्या अनदर कोर्सेसला, कॉमर्सला, इकॉनॉमिक्सला जॉईन होतात, तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट निर्माण होत नाही. ते वारंवार आमच्याकडे येऊन म्हणतात की मॅडम आम्हाला हे GOAC दिलं, पण आम्हाला यातलं कुठलंही समजत नाही. अशा वेळेस काय करावं, याच्यावर मार्गदर्शन करावं सर प्लीज. चांदेकर सर, आपण बोलताय का? भिसेन सर, आपण बोला. प्रियंका मॅडम, विषय असा आहे की तुम्ही आता म्हटलात की सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्स फॅकल्टीचा दिला. मुळात तर NEPचं बेसिक धोरण हे आहे, विद्यार्थ्याला बहुविद्याशाखांचा अभ्यास मिळाला पाहिजे, त्याची ती संधी. आता सायन्सच्या विद्यार्थ्याला कला शाखेचा विषय देत असताना हा विषय दिलेला विषय आम्हाला आवडला नाही असं विद्यार्थ्याचा शब्दप्रयोग तुम्ही जो केला, तर मुळात विषय विद्यार्थ्याला आपण द्यायचा नाहीये, विषय विद्यार्थ्यांनी निवडायचा आहे. सायन्सच्या विद्यार्थ्याला वाणिज्य शाखेतला, कला शाखेतला त्याच्या आवडीचा जो विषय आहे, ज्याच्यामध्ये त्याला रस आहे, असा विषय त्यांनी घ्यायचा आहे. आणि तो विषय त्यांनी घेतला तर स्वाभाविकपणे मग त्याच्या आवडीचा विषय असल्यामुळे त्याला ही तक्रार त्या ठिकाणी असणार नाहीये. विषय अगदी बरोबर सर, आम्ही मात्र त्याची ती तक्रार राहू शकते. नाही, अगदी बरोबर सर, आम्ही त्यांनाच अपॉर्च्युनिटी दिली, चूज युअर सब्जेक्ट. बट त्यावेळेस काय झालं, त्या मुलांना जे सब्जेक्ट आमच्याकडे आहे, कॉमर्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, हिस्ट्री आहे, त्यांना त्याच्यामध्ये रसच दिसत नाही. ते म्हणतात की आम्हाला सायन्सचा अनदर सब्जेक्ट आम्हाला द्या. नाही, आता या संदर्भामध्ये मी थोडा इंटरव्ह्यू करतो. म्हणजे 2 भाग आहे यामध्ये. म्हणजे तुमच्या कॉलेजचा जो अनुभव आहे तो रेअर अनुभव आहे असं मी म्हणेन, कारण संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरतो आहोत. मुलांना अन्य विद्याशाखेचे कोर्सेस करायला त्यांच्या मूळ विद्याशाखेपेक्षा काही वेळेला वाजवीपेक्षा जास्त आवडत आहे. पण दुसरा मुद्दा असाही आहे की सायन्सच्या विद्यार्थ्याला आर्ट्सचे कोर्स देत असताना, समजा अर्थशास्त्र आपण देत असलो आणि तेही अर्थशास्त्र पुस्तकी अर्थशास्त्र आणि त्यातले काही बेसिक थिअरम अशा स्वरूपाचं देणार असलो तर ते त्यांना उपयोगी वाटत नाही. थोडक्यात अन्य विद्याशाखेच्या मुलांकरता माझ्या विषयाचा अभ्यासक्रम कुठला असावा, त्याला त्या विषयातलं काय शिकवायचं, त्याला त्याच्या सायन्सच्या सगळ्या शिक्षणात त्याचा काय उपयोग होईल, हा सगळा विषय आपल्याला विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर करणं आवश्यक आहे. उदाहरण सांगायचं झालं तर, म्हणजे मुद्दामून आवर्जून एक उदाहरण मी देईन, एका ऑटोनॉमस कॉलेजचं देईन. एका ऑटोनॉमस कॉलेजने सायन्सच्या मुलांकरता OEGE मध्ये मराठी विभागाला कोर्स तयार करायला सांगितला आणि मराठी विभागानं तो कोर्स काही व्याकरणाचा बनवला नाही की ज्याच्यामुळे सायन्सच्या मुलांना तो आवडणार नाही. त्यांनी तयार केला तो रेडिओ जॉकी करता मराठी भाषा नावाचा. आणि टू द सरप्राईज ऑफ ऑल, सायन्स मधल्या 280 मुलांनी तो कोर्स घेतला. थोडक्यात आपण त्या मुलांना अन्य विद्याशाखेतला कुठला कोर्स देतो आहोत, नंबर 2 त्या कोर्समध्ये आपण त्यांना काय देणार आहोत आणि त्याचा उपयोग काय, या सगळ्याची सांगड घातली पाहिजे. आता इथे मुद्दा एक तयार होतो, तो म्हणजे तुमचं कॉलेज हे जर ॲफिलिएटेड कॉलेज असेल तर तुमच्या ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीने OEGE मध्ये विषयनिहाय अन्य विद्याशाखांकरताचे जे अभ्यासक्रम तयार केलेले आहेत, मी असं म्हणत नाही की ते रटाळ असतील म्हणून, परंतु ते जर उपयोगी ठरत नसतील, योग्य वाटत नसतील, तर त्यामध्ये बदल करण्याकरता म्हणून तुम्हाला विद्यापीठात त्या अभ्यास मंडळांमध्ये आग्रह धरायला पाहिजे. सर बरोबर, मला तेच म्हणायचं होतं की सायन्सचे जे आहे, जसं बॉटनी बद्दल बोलते मी, किचन गार्डनिंग दिलं तर मुलं इंटरेस्टनी करत आहे कारण त्यांना इंटरेस्ट येतोय. पण इतिहासमध्ये जर तुम्ही इतिहासच शिकवताय तर मुलं इंटरेस्ट घेणार नाही. तर तुम्ही मार्गदर्शन करावं विद्यापीठाला की अशा इंटरेस्ट निर्माण होईल असा OEचा सब्जेक्ट सिलेबस तयार करावा. खूप मोकळेपणाने सांगायचं म्हणजे स्टिअरिंग कमिटी राज्य शासन स्तरावर मार्गदर्शन करू शकेल, निर्देश देऊ शकणार नाही, कारण विद्यापीठांची शैक्षणिक स्वायत्तता आहे. आणि एक आपण मान्य करूया की पहिल्या वर्षी कार्यभार हा विषय डोळ्यासमोर ठेवून
जुने अभ्यासक्रम नवीन क्रेडिट स्ट्रक्चरमध्ये सगळ्यांनी बसवलेले आहेत. आता अनुभवावर आधारित तातडीनं आपापल्या विद्यापीठामध्ये आपण अभ्यास मंडळ, शेवटी विद्यापीठ म्हणजे काय, अभ्यास मंडळ, विद्याशाखा, अकॅडमिक काउन्सिलमध्ये शिक्षकच असतात. त्यामुळे शिक्षकांनी आग्रह धरून नवनवीन प्रयोग विद्यापीठामध्ये आग्रहपूर्वक होतील आणि तसे अभ्यासक्रम तयार होतील हे पाहिलं पाहिजे. एवढंच आम्ही म्हणू शकतो. ओके सर, थँक्यू. पुढला घ्या. आडे सर आहात का? डॉक्टर संतोष आडे नाही येते बहुतेक. चला पुढे. पुढचा प्रश्न डॉक्टर के.एस. पाटील. सर एक मिनिट, आवाज येतोय सर? आडे सर विचारा, तुम्हाला तिसऱ्यांदा आम्ही विचारतोय, थोडक्यात विचारा. ओके सर, ओके. माझा प्रश्न असा आहे सर की नवीन NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेतून सायन्स, आर्ट्स, कॉमर्स आणि अशा शाखेतून वेगवेगळे विषय निवडण्याची मुभा आहे. जेव्हा अशा विद्यार्थ्यांना विषय निवडण्याची मुभा आहे, पण अशा मिश्र अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यातील करिअरच्या संधीवर काय परिणाम होईल किंवा त्यांना स्पेशलायझेशन पुढे काय करता येईल का, किंवा मुलांना संधी अपॉर्च्युनिटी मिळेल का, हा माझा प्रश्न आहे सर. डॉक्टर संतोष आडे याचं मोकळेपणाने उत्तर असं आहे की आज मितीला विद्यार्थी आपल्या कॉलेजला प्रवेश घ्यायला आला तर त्याला आपण आपल्या विषयाला अनुषंगून नव्हे, एकंदरच त्याला त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या पुढल्या प्रोग्रेशन करता काय योग्य मार्गदर्शन द्यायला पाहिजे ते आपण देतो का? अनेक वेळेला महाविद्यालयांमधून मुलं प्रवेशाला आलेत की पहिलं प्राध्यापकांचं आणि प्राचार्यांचं असं म्हणणं असतं की तो मुलगा बिनडोके, त्याला काही समजत नाही. पण खरं कारण असं असतं की आपला विषय, आपली तुकडी, आपले विद्यार्थी, आपलं कार्यभार टिकण्याकरता म्हणून आपण त्या मुलाला तू हे घे ते घे असं सांगतो. त्याच्याऐवजी खरं म्हणजे आपण त्याचं ओरिएंटेशन नीट केलं पाहिजे आणि मुलांना एकदा जर एनेबल तुम्ही केलं, त्यांना सक्षम केलं, तर त्यांना त्यांचं करिअर कसं करायचंय हे जरूर समजणार आहे. आणि म्हणूनच प्रोव्हायडर सेंट्रिकच्या ऐवजी स्टुडंट सेंट्रिक करण्याकरता आपल्याला आपला कार्यभार, आपलं पद, आपले विद्यार्थी संख्या याच्या बाहेर येऊन जर मोकळेपणाने विचार केला तर त्याचा उपयोग होणार आहे. अगदी बरोबर आहे सर, पण जर प्राध्यापकाचा कार्यभार सुरक्षित नसेल तर तो विद्यार्थ्याला तो कसा दुसरा विषय द्यायचा, हा एक प्रश्न आहे. याचा अर्थ असा आहे की आपण अजूनही प्राध्यापकांच्या कार्यभार सुरक्षित राहण्याकरता शैक्षणिक धोरण असा विचार करतोय. बरोबर म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, BAची ऑफिसचे मगरही थोड्या वेळपूर्वी बोलले, सुकाणू समिती आणि मंत्री देखील वारंवार बोलत आहेत की या NEP मुळे कुठलाही प्राध्यापक सरप्लस होणार नाही, कार्यभार कमी होणार नाही, असं एक अप्रत्यक्ष आश्वस्त केलेलं आहे. आता राहिला प्रश्न, हे जेव्हा पहिली NEPची बॅच 3 वर्षानंतर बाहेर पडेल तेव्हा हे सगळं स्थिरावणार आहे. आणि आम्ही जो काही पायलट प्रोजेक्ट केलेला आहे त्यावरून आम्हाला असं लक्षात येतंय की जर हे सगळं नीट ऑब्जेक्टिव्हली चाललं तर कार्यभार कमी होणार नाहीये, रादर वाढणारच आहे. आणि म्हणून ही जी एक अनाहूत भीती तयार करून आपण NEPच्या मल्टीडिसिप्लिनरी ऑब्जेक्टिव्हला, स्टुडंट सेंट्रिक करण्याच्या उद्देशाला थोडंसं नजरेआड करण्याचा प्रयत्न करतो, त्या मानसिकतेतून आपण बाहेर येणं आवश्यक आहे. ओके सर. के.एस. पाटील. डॉक्टर के.एस. पाटील. येस सर. डॉक्टर के.एस. पाटील, सिद्धार्थ कॉलेज, जाफराबाद, अफिलिएटेड टू बामू, संभाजीनगर. सर माझं आपल्या NEP नुसार फर्स्ट इयरला, BA फर्स्ट इयरला AEC म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स जो आहे तो फर्स्ट सेमला दिलेला आहे आणि सेकंड सेमला तो विषय नाही दिलेला आपल्या स्ट्रक्चरमध्ये, आणि थर्ड सेमला सेम आहे. थर्ड सेमला तो AEC दिला आणि फोर्थ सेमला दिलेला नाहीये. डॉक्टर पाटील, हा येस सर, तुमचा प्रश्न लक्षात आला. याचा संबंध डायरेक्ट कार्यभाराशी आहे म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला. नाही सर, नाही, कार्यभार वाढतोय हे सर, मी आय एम ऍग्री विथ यू सर, कार्यभार वाढतोय. मग काय विचारणार? हा फक्त मग हा AEC कंटिन्यू का नाही बा असं तेच म्हणतो. इंग्लिश या संदर्भातला निर्णय
हा विद्यापीठाच्या शैक्षणिक प्राधिकरणांनी करण्याचा आहे. हो हो. So you have to raise these issues at the university academic bodies. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर काकडे. काकडे सर. नमस्कार सर. नमस्कार, विचारा प्रश्न. मी डॉक्टर शिवाजी काकडे, कला व विज्ञान महाविद्यालय पाटोदा, जिल्हा बीड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर. सर, आमच्या महाविद्यालयामध्ये आर्ट्स आणि सायन्स 2 फॅकल्टी आहेत. सायन्स आमच्याकडे नॉन ग्रँट आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की जेव्हा आर्ट्सचे विद्यार्थी जेनरिक ओपन इलेक्टिव्ह निवडतात त्यावेळेस त्याला सायन्सचे विषय इलेक्टिव्ह म्हणून निवडावं लागतात सर. तर आमच्या ग्रामीण भागातली प्रॅक्टिकल अडचण अशी आहे की सर, की विद्यार्थ्यांचा बेस कच्चा असतो, त्यांची इंग्लिश चांगली नसते, म्हणून ते सायन्सचे विषय घेण्यासाठी इच्छुक नसतात. आपली ऍडमिशन सर, परंतु आपली विद्यापीठाच्या ऍडमिशन सिस्टीम मध्ये विद्यार्थ्यांना जेनरिक ओपन इलेक्टिव्ह हा निवडावा लागतो. काकडे सर, याच्याबद्दल पहिल्या अर्धा मिनिट मी बोलतो, मग चांदेकर सर बोलतील वर्कलोड किंवा ग्रँड नॉन ग्रँड बद्दल. एक आपण असं लक्षात घ्या की मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच हा NEPचा महत्वाचा भाग आहे. आता इंग्रजीमध्ये आर्ट्सच्या मुलांना इंग्रजीमध्ये सायन्स जड जातं, सायन्स माध्यमातून जड जातं. तर खरं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण या अंतर्गत सायन्सचा ओपन इलेक्टिव्ह मधला कोर्स आपण आपल्या महाविद्यालयात मराठीमध्ये जरूर शिकवू शकता आणि मुलांना मराठीमध्ये ते उत्तर देण्याची परवानगी जरूर विद्यापीठाने दिली पाहिजे, दिलेली असेलही. त्यामुळे भाषेचा जो मर्यादा आहे ती खरं म्हणजे आपल्याला प्रोएक्टिव्हली विचार करून विद्यापीठाशी बोलून विद्यापीठातून परवानगी घेऊन मुलांना मराठीमध्ये ते लिहू दिलं पाहिजे. आणि दुसरं असं, सायन्सची जी टर्मिनॉलॉजी आहे ती बेसिक टर्मिनॉलॉजी इंग्रजी आणि बाकी व्याकरण मात्र बोलीभाषा मराठी असं शिकवलं तर मुलांना चालणार आहे. आता राहिला ग्रँट आणि नॉन ग्रँट हा मुद्दा, हे चांदेकर सर जरूर सांगतील. डॉक्टर चांदेकर सर. चांदेकर सर. ग्रँट आणि नो ग्रँटचा काय मुद्दा आपला? असं आहे, त्यांचं ग्रँटेबल आहे, सायन्स नॉन ग्रँट आहे आणि ग्रँटेबल आर्ट्सच्या मुलाने OEG सायन्स मधला घेतला आहे. तर नॉन ग्रँटचं जे सायन्स आहे त्याचा वर्कलोड हा समजा आर्ट्स फॅकल्टी तुमची ग्रँटवर आहे, तर त्या प्राध्यापकाचं वर्कलोड पूर्ण होण्यासाठी सायन्स फॅकल्टीचं नॉन ग्रँटचे तास हे काउंट होणार नाहीत. परंतु मग आता समजा तो ग्रँटचा प्राध्यापक आहे आणि त्याचा वर्कलोड कमी होत असेल आणि सायन्सचे त्याला जर त्याच्या वर्कलोडमध्ये काउंट होणार नसेल, तर आपल्याकडे बाकी 6 व्हर्टिकल्स जे आहेत त्या 6 व्हर्टिकल्सचं वर्कलोड देऊन त्याचं वर्कलोड पूर्ण आपल्याला करता येईल. म्हणजे मेजर आणि बाकीचे व्हर्टिकल्स. चांदेकर सर, हा आर्ट्सचं वर्कलोड कमी होतं यापेक्षा OEG सायन्सचा नॉन ग्रँटचा कोर्स आहे, तर ते सायन्सचं वर्कलोड काय आर्ट्सचं ग्रँटेबल असल्यामुळे काउंट होणार नाही होणार असा प्रश्न आहे. नाही होणार. सायन्सचं आता शासनाचा काय निर्णय होतो तो माहिती नाही आहे, पण बाकी कमिटीच्या रिपोर्ट प्रमाणे असं आहे की नॉन ग्रँटचा कुठलाही तास कार्यतास हे ग्रँटी एडेड याच्यामध्ये ते काउंट होणार नाही. थोडक्यात काकडे सर असं आहे, काकडे सर असं आहे की तुमच्या आर्ट्सच्या ग्रँटेबल मुलाने OEG मध्ये सायन्सचा एखादा नॉन ग्रँटचा कोर्स घेतला तर तो सायन्सचा नॉन ग्रँटचा कोर्स हा नॉन ग्रँट म्हणूनच गृहीत धरला जाईल. हॅलो सर. हॅलो. बोला 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 काकडे सर, बोला पटकन. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जेनरिक ओपन इलेक्टिव्ह म्हणून सायन्सचे विषय घेण्याची काही विद्यार्थ्यांची इच्छा नसते सर. त्यांना सायन्स दुसरे जे इलेक्टिव्ह निवडायचे असतात. नाही, ते मॅन्डेट आहे, त्यामध्ये आर्ट्सच्या मुलाला आर्ट्सच घेता येणार नाही हे निश्चित आहे. म्हणजे सर तो ग्रामीण भागामध्ये किंवा ज्यांची इच्छा नाही किंवा 2च फॅकल्टी अशा विद्यार्थ्यांना ते कंपल्सरीच निवडावं लागतात, ओपन इलेक्टिव्ह नाही सर. मग
नाही, तो ओपन इलेक्टिव्ह हा त्याला कंपल्सरी, कारण तुमच्याकडे कॉमर्स नाहीये म्हणून आहे. हा सर. हा, मग तुम्ही कॉमर्सचा शासनाच्या परवानगीने एखादा विषय चालू करा. पण आता ही समजा बॅच जर ह्या विद्यार्थ्यांना हा विषय अभ्यासावा लागत असेल तो कंपल्सरीच विषय झाला ना, आणि ऍडमिशनच्या सॉफ्टवेअर मध्ये विद्यार्थ्यांना ते विषय द्यावाच लागतात सर. हो, मग ते कारण ओईजी हा दुसऱ्या फॅकल्टीचं देणं हे NEPचं राष्ट्रीय स्तरावरचं मॅन्डेट आहे. हो सर. मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच. त्यामुळे आर्ट्सच्या मुलांना आर्ट्स मिळणारच नाही आणि सॉफ्टवेअर मध्ये ती तरतूद नसेल. आणि बरेच विद्यार्थ्यांची सर अशी इच्छा असते की त्यांनी आर्ट्सचेच ओपन इलेक्टिव्ह घ्यावा, पण तू तसे आपल्याला देता येत नाही. नाही, मोकळेपणाने सांगायचं म्हणजे तुम्ही जरा विद्यार्थ्यांची मोकळी चर्चा केली तर मुलांना अन्य गोष्टी भरपूर हव्या आहेत. हा सर. आणि आपल्याला ते द्याव्या लागणार आहेत याबद्दल वाद नाही, ते सक्तीच आहे. हा सर, ठीक आहे सर, थँक्यू सर. पुढचा प्रश्न मंगेश आडगावकर. मंगेश आडगावकर सर, प्रश्न विचारा. आडगावकर. हा सर, नमस्कार सर. मी डॉक्टर मंगेश आडगावकर, गोसी टोंपे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, चांदूर बाजार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठा अंतर्गत येतोय. सोबत मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर सुद्धा आहे. आदरणीय राव सर, आदरणीय चांदेकर सरांना नमस्कार. आपण अशा प्रकारच्या प्रश्न विचारा त्याबद्दल सुद्धा आभार. माझा प्रश्न असा आहे सर की आपण जसं आता प्राध्यापकांच्यासाठी प्राचार्यासाठी अशा पद्धतीची एक वर्कशॉप घेतोय किंवा हे करतो, असं आपण परीक्षा नियंत्रकासाठी सुद्धा घेतोय का विद्यापीठाच्या? कारण असं सांगतोय तुम्हाला की अमरावती विद्यापीठाच्या परीक्षांच्या मध्ये इतके टाइम टेबल मध्ये करेक्शन झालेत, खूप झाले. कारण की परीक्षा या सेमेस्टरची जवळपास 80 दिवस चालली आणि पुन्हा आपण एप्रिलच्या एंडिंगला. मंगेशराव, थोडे इंटरव्हीन करतो. NEP स्ट्रक्चर बद्दलचा हा प्रश्न नसल्यामुळे त्याच्याबद्दल इथे चर्चा करून वेळ वाया घालवण्यामध्ये काही मजा नाही. नाही सर, NEPच्याच माझा प्रश्न असा आहे की NEPच्या संदर्भात जेव्हा आपण कसं आहे इम्प्लिमेंटेशन करत असताना टीचिंग जितकं महत्वाचं आहे तितकं त्याचा आउटपुट साठी परीक्षाचं नियोजन करणं हे महत्वाचं आहे. तर ते विद्यापीठाचा प्रश्न आहे सर, चर्चेला घ्या. पण आपण सगळ्या विद्यापीठाचं एकत्रित ज्या संचालकांच्या मार्गदर्शन जर होत असेल, होते का, मला असं विचारायचं आहे. नाही, विद्यापीठांची शैक्षणिक स्वायत्तता असल्यामुळे संचालक स्तरावर हे मार्गदर्शन करणं अभिप्रेत नाही. परंतु जर अडचणी वाढल्या आणि त्याचा प्रेशर जर सरकार आणि संचालकांवर येणार असेल तर त्यावेळेला जरूर सुधारणा करण्याकरता आणि आवश्यकता असेल तर दुरुस्त्या आणि कानपिचक्यां करता शासन त्यांचा अधिकार वापरेल एवढं आपण गृहीत धरा. माझं एक दुसरं असं होतं सर की हे NEP सुरू असताना शासन स्तरावरून बरेच महाविद्यालय दिल्या जातात सर, आणि असे महाविद्यालय 20-20 विषय घेतात. यावेळेस अमरावती विद्यापीठामध्ये सुद्धा काही महाविद्यालय होते, मग शेवटी विद्यापीठाने त्यांना फक्त 5 विषय दिले. तर शासनाकडून असे महाविद्यालय दिल्या जर गेले नाही तर इम्प्लिमेंटेशन फार चांगलं होईल आपल्या माध्यमातून. ती सूचना आपण शासनाला करा. बर, ठीक आहे सर. डॉक्टर राजेश अरद्वाड. डॉक्टर राजेश अरद्वाड. डॉक्टर प्रवीण मोरे. मोरे सर, डॉक्टर प्रवीण मोरे. नमस्कार सर. हा, नमस्कार, विचारा सर. प्राध्यापक डॉक्टर प्रवीण मोरे, BSS कॉलेज माकणी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद. सर, मॅथमॅटिक्स विषयाला संचालक ऑफिस कडून प्रॅक्टिकलचं वर्कलोड मान्य केलं जात नाही. हॅलो, बोला सर. हा सर, प्रॅक्टिकलचं वर्कलोड केलं जात नाही. मग NEET मध्ये जर आपण प्रॅक्टिकल ठेवतात मग वर्कलोड कसं मान्य करणार सर? त्यावर काहीतरी सुविधा पाहिजे. विषय हा अनुदानित आहे का विना अनुदानित तत्वावरचा आहे? अनुदानित महाविद्यालयांचा आहे. अनुदानित महाविद्यालय नाही सर. तुम्ही जर गणित म्हणताय तर गणित हे अनुदानित विषय आहे का? महाविद्यालय अनुदानित महाविद्यालयामध्ये गणित हा विषय अनुदानित आहे सर. अनुदानित आहे, त्याला प्रॅक्टिकल विषय म्हणून गृहीत धरत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत विद्यापीठाने मान्यता दिली नाही सर प्रॅक्टिकलच्या ह्याच्यासाठी, जे संचालक ऑफिसने.
विद्यापीठाने मान्य सर, आता हा जो प्रश्न आहे हा स्थानिक पातळीवरचा आहे. तो स्थानिक पातळीवर नेमका कसा उद्भवला आहे याची माहिती घेणं आवश्यक आहे. कारण तुमच्या म्हणण्यानुसार पद आणि विषय हा अनुदानित असेल तर त्याचा तो कार्यभार संबंधित सहसंचालक विभागाकडून तो दरवर्षी मान्य करून दिला जातो, तो गृहीत धरला जातो. आता तांत्रिक तिथली काय नेमकी अडचण आहे हे आमच्याकडे माहिती नाही. ओके ओके. डॉक्टर राजेश अर्दवाड. आता शेवटचा हा एक प्रश्न आहे सर. अर्जुन जाधव पुन्हा काहीतरी प्रश्न विचारू इच्छितात. जाधव सर, विचारा सर. सर नमस्ते. मी पुन्हा मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचा. प्रश्न छोटासा आहे. ज्यावेळेस आपण एमई आपण ज्यावेळेस म्हणतो मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री, ज्यावेळेस मुलगा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा घेऊन बाहेर पडेल तर त्यावेळेस त्याच्यासाठी कुठल्या प्रकारच्या करिअरच्या संधी उपलब्ध असणार आहे, म्हणजे ते विद्यार्थी विचारतात त्याला उत्तर देण्यासाठी. खूप मोकळेपणाने सांगायचं तर अर्जुनराव, हा अत्यंत जेनेरिक प्रश्न आहे. अल्टिमेटली सर्टिफिकेट जेव्हा आपण त्या मुलाला देणार आहोत त्यावेळेला पहिलं आपलं गृहीतक असं आहे की तो सर्टिफिकेट घेऊन बाहेर जाणार आहे. त्याचे दोन अर्थ आहे की तो ड्रॉपआउट होतोय, पण तो का तिथून बाहेर जातोय याचा विचार केला पाहिजे. एक. नंबर दोन, त्याचा उपयोग जर बाजारामध्ये त्याला काही एखादी नोकरी मिळवण्याकरता अर्थार्जनाकरता होणार नसेल आणि ते त्याने नाही ठरवायचे, ते आपण विचार करायचा आहे, ते जर होणार नसेल आणि अशी जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाली तर दोन संभाव्यता आहे. एक म्हणजे मुलगा त्या तुमच्याकडे प्रवेशच घेणार नाही फर्स्ट इयरला, आणि नंबर दोन संभाव्यता अशी की नुसतं सर्टिफिकेट करून चालणार नाही, आपल्याला पुढे जाऊन डिग्री केली तर काही मिळेल तर तो कंटिन्यू करेल. आपण पहिली गोष्ट हे गृहीत धरतो आहोत की तो मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट मध्ये पहिल्या वर्षानंतर एक्झिटच घेणार आहे. संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये जे चालवलं जाते NEP, अनुभव असा आहे की 2% पेक्षा जास्त मुलं एक्झिट घेत नाही. खरे एक्झिट कुठे आहेत? आपण सगळे शिक्षक आहोत आज इथे सहभागी झालेले. खरे एक्झिट कुठले आहेत त्याचा मी वेगळा उल्लेख करतो. FY ला मुलगा ऍडमिशन घेतो, त्याची एलिजिबिलिटी पूर्ण केली जाते, तो परीक्षेचा फॉर्मही भरतो पण परीक्षेला बसत नाही. हा खरं म्हणजे कंपल्सरी केलेली ऍडमिशन, कंपल्सरी परीक्षेचा फॉर्म भरून घेतला आणि परीक्षेला तो बसला नाही. याच्यातला व्यावहारिक भाग आपण लक्षात घ्या. ज्या मुलाला शिक्षण घ्यायचं आहे तो मुलगा निश्चितपणे पुढे चालू ठेवतो 3 वर्ष. एक. पण जर त्याला पहिल्याच वर्षी असं लक्षात आलं की हे जे शिक्षण मिळत आहे हे माझ्या काही उपयोगाचं नाही, तर आज मितीला सर्व विद्यापीठांच्या परिक्षेत्रामध्ये अनेक अभ्यासक्रमांना जे विद्यार्थी गळत चालले आहे, संख्या कमी व्हायला लागलेली आहे, ते आपल्याला दिसतंय. पण ते कमी का होत आहे याचा आपण या शिक्षण क्षेत्रात असलेली मंडळी मोकळेपणाने विद्यार्थ्याच्या भावना लक्षात न घेता किंवा त्याच्या मनामध्ये न जाताना आपण उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळे अभ्यासक्रम, आपली शिकवण्याची पद्धत, आपली परीक्षा यामधून त्या मुलाला जर जरूर काही मिळणार असेल तर तो बाहेर जाणार नाही सोडून. आणि जर जरूर त्याला मिळाल्यानंतर त्याला असं वाटलं की त्याच्या आर्थिक कारणास्तव त्याला बाहेर जायचं आहे, तरी आपण त्या एका वर्षात 44 क्रेडिटमध्ये त्याला एवढं सक्षम केलेलं असेल की त्यावर आधारित NHEQF मध्ये नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क मध्ये त्या लेव्हलला कुठली कॉग्निटिव्ह स्किल्स त्याला आपण देणार आहोत आणि त्यामुळे त्याला कुठले कौशल्य मिळणार आहेत आणि त्यामुळे कुठल्या प्रकारच्या नोकरी त्याला मिळू शकणार आहेत, हे सगळं मॅपिंग झालेलं आहे. फक्त मी जाधव सरांना असं म्हणेन की आपण ते जे मॅपिंग झालेलं आहे आणि कोणत्या लेवलला कुठले लर्निंग आउटकम द्यायचे
कौशल्याचे काय द्यायचे, ज्ञानाचे काय द्यायचे, याचा जरूर अभ्यास करा. आणि आपण विद्यापीठांनी ठरवलेल्या अभ्यासक्रमांमध्ये हे लर्निंग आउटकम बेस्ड क्रेडिट फ्रेमवर्क खरंच मनापासून तयार केली आहे का, याचा अभ्यास करा. मी थोडं स्पष्ट बोलतो आहे. मला ही माहिती आहे की पहिलं वर्ष असल्यामुळे सर्व विद्यापीठांमध्ये क्रेडिट स्ट्रक्चर फक्त मान्य झालेलं आहे. लर्निंग आउटकम बेस्ड अभ्यासक्रम तयार झालेले नाही. आपण सगळ्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं. लर्निंग आउटकम काय असले पाहिजे, कुठलं ज्ञान, कुठलं कौशल्य नुसतं पाठांतराचं आहे का उपयोजनाचं आहे, असा सगळा जर शास्त्रीय विचार केला तर विद्यार्थ्यांना कौशल्य मिळणार आहेत. त्यांचं भविष्य हे निश्चितपणे शाश्वत राहणार आहे. या सगळ्यासाठी आपण सगळ्या शिक्षक कार्यकर्त्यांनी, मी सुरुवातीला म्हटलं तसं आपण कार्यकर्ते आहोत या क्षेत्रातले, आपण सजग होऊन यामध्ये जास्त लक्ष देण्याची आणि अहमभूमिका ठेवून सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. थोडं स्पष्ट बोललो असेल तर मला कृपा करून माफ करा. पुढला प्रश्न घ्या. धन्यवाद सर. प्रश्न आजचे संपलेले आहेत. बऱ्यापैकी आज आपल्या प्रश्न उपस्थित झालेत वेगवेगळ्या विभागातून. जवळजवळ 425च्या वर यामध्ये प्राध्यापक, प्राचार्य आणि विविध विभागातून, अगदी बीड, नांदेड, परभणी, अमरावती. सर मी 1-2 मिनिट बोलतो. बिलकुल सर. ऐसे सगळे सक्रिय कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठातले आणि विशेषत्वाने मला जाणवत आहे ते असं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातले प्राध्यापक, प्राचार्य भरपूर आहेत. त्या निमित्तानं 5 मिनिट मी माझं थोडं मन मोकळं करतो मित्रांनो आपल्या सगळ्यांसमोर. विषय असा आहे की NEP हे धोरण भरपूर चांगलं आहे. क्रेडिट स्ट्रक्चर महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे. विद्यापीठांनी ते काही वेळेला जुलमाचा, जबरदस्तीचा रामराम म्हणून स्वीकारलेला आहे. काही जणांनी त्यामध्ये नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. आता आपण सर्व शिक्षक, माझी खात्री आहे की जे 400-450 आज जॉईन झाले त्याच्यातले किमान 30% तरी शिक्षक हे आपापल्या विद्यापीठांच्या वेगवेगळ्या प्राधिकरणांवर काम करत असणार आहेत. आता आपण सगळ्यांनी जागं होण्याची गरज आहे, पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे. आणि वारंवार जे सांगितलं जातं ते नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, लर्निंग आउटकम्स, जॉब प्रोफाईल्स, ज्ञान, कौशल्य, क्षमता, दृष्टिकोन, मूल्य या संदर्भातले लर्निंग आउटकम या सगळ्याचा मूलभूत अभ्यास करून आपापल्या विद्यापीठातले अभ्यासक्रम आमूलाग्र बदलण्याची गरज आहे. आणि त्यासाठी विद्यापीठ काहीतरी सांगेल आणि ते आपण राबवू याच्याऐवजी आपण विद्यापीठामध्ये जाऊन काही आग्रह धरू, आपण मुलांशी बोलू. मुलांना भरपूर सारं हवं आहे. आणि जाहीर भाषणात बोलण्याचा मुद्दा असला तरी इथे पुन्हा सांगतो की आज पारंपरिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची संख्या घटत चालली आहे. ती का घटते आहे याचा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना एकत्र विचार करावा लागेल. तो जर नाही केला तर आज मितीला विद्यार्थी आपल्याकडून चालले आहेत. इवन विद्यापीठांच्या विभागांमध्ये देखील अनुदानित स्तरावर असलेल्या विभागात सर्व सोयी सुविधा असूनही विद्यार्थी आता पदव्युत्तर विषय घेत नाहीये. हे वास्तव आपण लक्षात घेऊन अन्य लोकांकडे बोट दाखवायच्या ऐवजी आपण सगळ्यांनी जागं होऊन वेगळे प्रयोग करण्याकरता वेगळे कष्ट करण्याची तयारी केली पाहिजे. आणि म्हणून 15 दिवसानंतर जेव्हा आपण आमचे प्रश्न, तुमची उत्तरं या शेवटच्या सत्रामध्ये एकत्र येऊ, या कॅम्पेनच्या त्या सत्रामध्ये आपण लर्निंग आउटकम्स या विषयावरचे प्रश्न आणि त्याबद्दलची माहिती ही जरूर घेऊया. पण माझी सगळ्या 400-450 प्राध्यापकांना मनापूर्वक हात जोडून विनंती आहे की जरूर यामध्ये आपण कार्यभाराच्या पल्याड जाऊन विद्यार्थ्यांना काय हवंय, भविष्य काय चालू आहे, आपण काय शिकवतोय, काय देतो आहोत, विद्यापीठ काय करतंय याच्यामध्ये
कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, कलेक्टिव्ह विस्डम ज्याला म्हणतात, यामधून आपण लक्ष घातलं पाहिजे, असं माझं आपल्या सगळ्यांना कळकळीचं आवाहन आहे. धन्यवाद. नक्कीच सर, धन्यवाद. आजच्या या सत्राला सुकाणू समितीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर करमाळकर सरही आज उपस्थित होते. तसेच सुकाणू समितीचे सदस्य सन्माननीय बेसेन सर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू बेसेन सर, तसेच सुकाणू समितीचे सन्मान्य सदस्य राव सर, चांदेकर सरही या सत्राला उपस्थित होते. त्यांनी वेगवेगळ्या विभागातून जे प्रश्न उपस्थित झाले प्राध्यापकांचे, प्राचार्यांचे, त्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. अजूनही काही प्रश्न अनेकांच्या मनात अनुत्तरित असतील, ते आपण पुढच्या 15 दिवसानंतरचा जो शनिवार असणार आहे त्या शनिवारच्या उपक्रमामध्ये आपण नक्कीच अजून कोणाच्या मनातले प्रश्न असतील, आजच्या सत्रातले किंवा अजून काही नवीन लोक सहभागी होतील, तर त्यावेळेला आपण ते प्रश्नांची उत्तर घेऊयात सर. तर आजच्या सत्राला आपण सर्व उपस्थित झालात आणि प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं दिलीत, त्याबद्दल मी उच्च शिक्षण संचालनातर्फे, शासनातर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. तसेच सर्व जे सहभागी आहेत की जे प्रोएक्टिव्हली अक्षरशः चांगले प्रश्न आलेत, ब्रेन स्टॉर्मिंग यावर होतंय आणि राव सरांनी जे शेवटी मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी विशेष त्यांचे आभार मानतो. आणि राव सरांच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या परवानगीने आजचं हे प्रश्न तुमचे उत्तर आमचे हे सत्र इथे समाप्त होतंय अशी घोषणा करतो. पुढच्या 15 दिवसाच्या शनिवारी आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद सर. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.